राम मंदिरातील दानचोरीच्या प्रकारानंतर आता तिथे न्यासाची एक नवीन कमिटी बनवण्यात येणार आहे। कारण पूर्वीची कमिटी ही बरखास्त करण्यात आलेली आहे किंवा राजीनामा दिल्यानंतर तिथे पद रिक्त झालेलं होतं। आता या कमिटीमध्ये मराठी चेहरा तिथे सचिवपदी बसणार आहे। जगदीश आफळे नावाचे मराठी व्यक्ती हे राम मंदिर न्यासाच्या सचिवपदी बसणार आहेत। येत्या 2 तारखेला तिथे एक मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये त्यांच्या नावावरती अधिकृत शिक्कामोर्तब केलं जाईल। त्यामुळे जगदीश आफळे हे नेमके कोण आहेत, त्यांनी यापूर्वी राम मंदिराच्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठली जबाबदारी पार पाडलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते गेल्या काही वर्षांपासून ते आतापर्यंत कशा पद्धतीने राम मंदिर किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्याशी कसे जोडून राहिले आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर नेमकं काय घडलंय तर राम मंदिर जो न्यास आहे, जे ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टवरती आता नवीन लोक घेण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार राम मंदिर प्रकल्प जे आहे किंवा राम मंदिर उभारणीचं काम करण्यात आलं त्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडलेली होती ते जगदीश आफळे यांना आता राम मंदिर न्यास सचिव बनवण्यात येणार आहे। यापूर्वी ते पुण्यात अभियंता म्हणून ओळखले जायचे आणि त्यांनी IIT बॉम्बे या मुंबईतल्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतलेलं आहे। आता त्यांच्याकडे पुन्हा एकदा प्रशासकीय आणि सगळी जबाबदारी देण्यात येणार असल्यामुळे सुद्धा एक नवीन चर्चा सुरू झाली आहे। पण जगदीश आफळे नेमके कोण आहेत तर सगळ्यात आधी ते मूळ पुण्यातले रहिवासी आहेत। पद्मावती जो भाग आहे पुण्यातला तिथे ते राहतात। IIT मुंबईमधून त्यांनी त्यांचं शिक्षण हे पूर्ण केलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे आणि भारतासोबतच युरोप आणि अमेरिकामध्ये म्हणजेच विदेशामध्ये सुद्धा आफळे यांनी संघाचं काम केलेलं आहे। आता आफळे यांची जी प्रमुख ओळख आहे ती बांधकाम क्षेत्राशी निगडीत आहे। त्यांनी त्यांच्या पाठीशी बांधकाम क्षेत्राचा आणि त्या संदर्भातल्या प्रकल्पांचा मोठा अनुभव आहे। कारण राम मंदिर उभारणीमध्ये सुद्धा त्यांची मोठी भूमिका आहे। कारण अभियांत्रिकी असेल किंवा समन्वयाची जबाबदारी ही आफळे यांच्याकडे देण्यात आलेली होती। म्हणून राम मंदिरच्या उभारणीमध्ये त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजर हे म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं होतं आणि अभियांत्रिकी आणि समन्वयाचं काम सुद्धा त्यांनी पाहिलं। युरोप आणि अमेरिकेत सुद्धा त्यांनी संघाचं काम म्हणून सुद्धा पाहिलेलं, ज्या पद्धतीने सांगतो आहे। आणि गेल्या काही वर्षांपासून ते पत्नीसोबत अयोध्येमध्ये वास्तव्यास आहे। जे तीर्थक्षेत्राचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये ते राहतात आणि यापूर्वी सुद्धा 1992 पासून राम मंदिराचं जे आंदोलन उभं राहिलेलं होतं या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी कारसेवक म्हणून सुद्धा भूमिका बजावलेली होती। राम मंदिर आंदोलनात त्यांचा हा मोठा सहभाग राहिलेला आहे। आता अर्थातच मी तुम्हाला जगदीश आफळे हे नेमके कोण आहेत, त्यांचा प्रवास कसा राहिलेला आहे आणि आतापर्यंत ते राम मंदिराशी कसे जोडलेले गेले होते याच्याबद्दल सांगितलं। पण ज्या वेळेला राम मंदिराच्या उभारणीचं काम हाती घेण्यात आलं त्यावेळेला ज्या पद्धतीने राम मंदिराची ती सगळी जागा होती त्या जागेचं सर्वेक्षण करणं, निरीक्षण करणं, कशा पद्धतीने मंदिर इथे उभं राहू शकतं आणि सोबतच ज्या कंपनीला राम मंदिर उभारणीचं काम देण्यात आलेलं होतं त्या कंपनीशी सुद्धा संवाद साधणं, सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेणं किंवा अभियांत्रिकीच्या समन्वयाची किंवा अन्य प्रशासकीय जबाबदारी असतील, या सगळ्या जबाबदारीवरती प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सुद्धा आफळे यांनी यापूर्वी काम केलेलं आहे। आणि आता त्यांचा एवढा सगळा अनुभव पाहून आणि आगामी काळामध्ये राम मंदिर ट्रस्टवरती ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या विचारात घेऊन त्यांची नियुक्ती सचिवपदी करण्यात आलेली आहे। आता अर्थातच यासाठी अर्ज मागवण्यात आलेले होते। सगळी प्रक्रिया SEO पदासाठी सुद्धा पार पाडली जाते न्यासाची। त्यामुळे सुद्धा आता तिथे SEO कोण बसणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण आफळे यांची नियुक्ती यासाठी महत्त्वाची आहे कारण गेल्या काही महिन्यांमध्ये राम मंदिरामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा दानचोरीची प्रकरणं समोर आलेली आहेत, विरोधकांनी आरोप केले, सरकारने सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केला। उत्तर प्रदेश सरकारने या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक SIT स्थापन केलेली होती। त्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये चुकीचा मेसेज गेलाय का, आणि जर तो गेला असेल तर त्याला डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नवीन ज्यांच्यावरती कुठलाही डाग नाही आणि ज्या आफळेंचा मी उल्लेख करतो आहे त्यांच्यावरती कुठलेही आरोप झालेले नाही आहेत की त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, तर एक क्लीन इमेज म्हणून सुद्धा संघामध्ये त्यांची ओळख आहे। म्हणून सुद्धा नवीन लोक, क्लीन इमेजचे लोक राम मंदिर ट्रस्टवरती आणले जातात का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न। या माध्यमातून काही मेसेज सुद्धा दिले जातात का याबद्दलची सुद्धा चर्चा सुरू झाली। त्यामुळे आता राम मंदिर न्यास ट्रस्टमध्ये मराठी माणूस बसलेला आहे। जगदीश आफळे हे आता तिथे सचिव असतील। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ट्रस्टमध्ये पुढे कोणकोणत्या व्यक्तींची नियुक्ती केली जाईल, कशा पद्धतीने ट्रस्ट हे नव्याने बनवलं जाईल याकडे सर्वांच्या नजर असणार आहे। पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।